एक महत्त्वाची बातमी, मंत्रिपद मिळवण्यासाठी कोकणातील नेत्यांची लॉबिंग निकाल लागल्यापासूनच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नेते मुंबईत तळ ठोकून नितेश राणे भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाच्या यादीत अव्वल, तर शिवसेनेकडून केसरकर, उदय सामंत, योगेश कदम यांच्यात रस्सीखेच. राष्ट्रवादीकडून आमदार शेखर निकम हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3 जिल्ह्यातील कुठल्या नेत्याला या ठिकाणी मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळते आहे. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता कोणाला मंत्रिपद मिळणार यासाठी सध्या जोरदार फिल्डिंग या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आहे. निकाल लागल्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील सर्वच नेते हे मुंबईत तळ ठोकून आहेत. भाजपचे नेते नितेश राणे भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाच्या लिस्टवरती या ठिकाणी अव्वल आहेत, तर शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम आणि रायगड जिल्ह्यातील भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच असलेली पाहायला मिळते आहे. तर एकंदरीतच शिवसेना कोट्यामधून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यातील कुठल्या नेत्याला या ठिकाणी मंत्रिपद मिळणार याचीच उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळते आणि त्यासाठी सध्या मुंबईत या नेत्यांचं लॉबिंग सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी.